आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागलो होतो आणि 12ही जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा या उद्देशाने आम्ही जोरात कामाला लागलो होतो। परंतु एवढं मोठं दुर्दैवी घटना घडली आणि आज आपण सर्व पाहतात निश्चित दादा आमच्यातून गेले असं मनाला पटत नाही, परंतु घटना घडून गेली आणि आज असं वाटतंय की नेमकं म्हणजे काय करावं। परंतु आता ही निवडणूक आहेच आणि सामोरे जावंच लागणार आहे आणि मी एवढंच म्हणेल की ही निवडणूक जिंकून मी दादांना 100% श्रद्धांजली वाहीन आणि जनतेलाही आवाहन करील की आपलं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच एकमत देऊन दादांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी। कामांचं सांगाल तर साहेब आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो, कारण मी आपल्याला अतिशय या दुःखद प्रसंगी सुद्धा आपल्याला आठवण करून देतो। या मतदारसंघात जवळपास 14 गावात 14 गावापैकी 9 गावात आज रोजी विविध विकास कामं चालू आहेत आणि याही अगोदर मी पंचायत समिती सदस्य असतानाही जवळपास 10 गावात विविध विकास कामं केलेली आहेत। म्हणून जनतेत समोर जाताना आम्ही बिनधास्त होतो, बोलत नाही तर करून दाखवतो या विषयावर आम्ही ठाम होतो आणि आजही मी जवळपास साहेब 12ही महिने 24 तास उपलब्ध होणारा माणूस म्हणून माझ्या तालुक्याला परिचित आहे आणि निश्चित याच कामाच्या जोरावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्याचं नेतृत्व खंबीर नेतृत्व आपण ज्याला समजतो आमदार राजेदादा विटेकर आहेत। काही त्यांनी प्रचाराच्या दरम्यान काही सभेचं काय आयोजन केलेलं आहे का? दादांनी माझ्या या सर्कलमध्ये अगोदरच एक पूर्ण राऊंड मारलेला आहे। दादांचा हा बालेकिल्ला आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि आता सध्या दादाच एवढ्या दुःखसागरात आहेत की दादांना आम्ही जनतेसमोर चला असंही म्हणू शकत नाहीत, परंतु जनतेलाच एक आवाहन करतो की आपल्याला सर्वांना राजेशदादा विटेकर यांच्या पाठीशी या दुःखात पाठीशी राहायचंय तर मतदान रूपी आशीर्वाद देऊनच पाठीशी राहावे लागेल एवढीच विनंती करतो।